जय भीम, जय ज्योती, जय क्रांती. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र खचले. एवढे अनर्थ एका अविद्येने केले. या शब्दात विद्येचं महत्त्व जगासमोर मांडणारे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती. ज्या राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुलेंनी सतीप्रथेला कडाडून विरोध केला, 18व्या शतकामध्ये समतेचा पुरस्कार करत मागासवर्गीय अस्पृश्यांना आपल्या वाड्यातील पाण्याचे हौद खुले करून दिले, स्त्री शिक्षणाचा पाया या ठिकाणी भक्कम केला, गुलामगिरी, शेतकऱ्याचा असूड यासारखे जगप्रसिद्ध जगविख्यात ग्रंथ तुम्हा आम्हाला दिले. रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व या महाराष्ट्रामध्ये पहिली शिवजयंती महात्मा फुलेंनी साजरी केली. त्यामुळं परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महात्मा फुलेंना आपले पहिले गुरु मानले. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की व्यक्तीवरील निष्ठा ही गुलामगिरीकडे नेते आणि विचारावरील निष्ठा ही स्वातंत्र्याकडे नेते. म्हणून माझी निष्ठा ही विचारांची आहे. तो विचार समतेचा आहे, तो विचार न्यायाचा आहे, तो विचार एकतेचा आहे, तो विचार समानतेचा आहे. बुद्धाचाही तोच विचार होता, कबीरांचाही तोच विचार आहे. कालपर्यंत हे कार्य महात्मा फुलेंनी केलं आणि आज ही मला माझी जबाबदारी वाटत आहे आणि उद्या ही जबाबदारी तुमची असेल असं ठणकावून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या अनुयायांना सांगतात. म्हणून महात्मा फुलेंना जर का खरं अभिवादन करायचं असेल तर फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराची पेरणी ही आपण केली पाहिजे. त्यांच्या विचाराचं जतन केलं पाहिजे, तळागाळापर्यंत ते विचार गेले पाहिजे, पोहोचले पाहिजे. हीच खरं या महामानवाला अभिवादन असेल. सर्वांना क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो.